गेल्या 6 महिन्यात राज ठाकरे उद्धव ठाकरेंची अगदी 6 ते 7 वेळा भेट झालेली आहे. पुन्हा एकदा ठाकरे बंधू आपल्याला एकत्र आलेले दिसत आहेत. दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार देखील या मोर्चासाठी रवाना झालेले आहेत. संपूर्ण विरोधकांची एकजूट या सत्याच्या मोर्चाच्या निमित्तानं पाहायला मिळते. गिरीश, जरी एकजूट इथे आपल्याला दिसत असली तरी सकाळपासूनच काँग्रेसचे नेते या मोर्चात सहभागी होतील की नाही असा प्रश्न विचारला जात होता. आताही काँग्रेस या मोर्चात सहभागी झाली आहे, मात्र तरीही प्रदेशाध्यक्ष काँग्रेस या मोर्चात नसल्यामुळे राजकीय चर्चेला वाव आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा कार्यकर्त्यांना देखील एक उत्साह देणारा ठरणार आहे. ठाकरे बंधूंना देखील मोठं बळ देणारा ठरणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून महाविकास आघाडी शक्ती प्रदर्शन एक प्रकारे करतील. बोगस मतदारांची नावं काढून टाका, मतदार याद्या स्वच्छ करा आणि जनतेचा आवाज निवडणूक आयोगानं ऐकलाच पाहिजे असं विरोधकांचं म्हणणं आहे. तर शरद पवार मोर्चास्थळी दाखल होत आहेत त्याची दृश्य, तर दुसरीकडे ठाकरे बंधू मोर्चासाठी रवाना झालेले आहेत वेस्ट एंड हॉटेलमधून, तीही दृश्य. राष्ट्रवादीचे अनेक नेते या आधीच मोर्चात सहभागी झालेले आहेत. सुप्रिया सुळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अनिल देशमुख असतील, हे नेते मंडळी दाखल झालेत आणि आपण बघतो की शरद पवार देखील आता मोर्चाच्या स्थळी रवाना झालेले आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष या मोर्चाकडे आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.